कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील, भाग 2। रामपूरच्या कुस्त्यांचा फट डोळ्यात साठवत लांब लांबचे प्रेक्षक आपलं गाव गाठायला चालीचा वेग वाढवत होते। चालता चालताच भीमा पैलवानाची कुस्ती यावर चर्चा करत होते। आयला तुला सांगतो, भीमा पैलवानाला त्याच्या भावानी ना भारी तयार केले बर का। या पंचक्रोशीत असा पैलवान नाही गड्या। भीमासारख्या पैलवानानं कोल्हापूर गाठाय पाहिजे। त्याच्या जिंदगानीचं सोनं होईल बघ। त्याला कुणी तर सांगितलं पाहिजे। चालता चालता गप्पांचा फड रंगवत लोकांनी आपली गावं गाठली। आज आलेल्या प्रेक्षकात शेजारच्या हरिपूर गावचा मारुती पैलवान हा बी कुस्त्या बघायला आलेला। रामपूर आणि हरिपूर या गावात 4 किलोमीटरचं अंतर होतं। दोन्ही गावांच्या मध्ये एक भला मोठा ओढा होता। त्या दोन्ही गावची एकमेकांशी मोठी सोयरीक होती। या गावची पोरगी त्या गावला, नाहीतर त्या गावाची पोरगी या गावला, अशी दर वर्षाला 7-8 लग्न पार पडायची। हरिपूर गाव ही पैलवानासाठी प्रसिद्ध होतं। त्या गावातही तालीम होती, वस्ताद होतं, जुनं पैलवान होतं। सणासुदीला, यात्रेला दोन्ही गावची लोक पाहुणे म्हणून एकमेकांच्या गावात जायचे यायचे। ही दोन्ही गावं नात्याने बांधली असल्यानं गुण्या गोविंदाने एकमेकांशी वागायचे। रामपूरचा सप्ताह असेल तर हरिपूरची लोक झाडून रामपूरच्या सप्ताहाच्या महाप्रसादाला यायचे, घरी राहायचे। ते फक्त म्हातारी कोतारीच। आणि हरिपूरची यात्रा असली म्हणजे रामपूर गावचा हरिपूरला पोरच यायचा। रामपूर गावचं पाहुणं यात्रेला आल्याशिवाय हरिपूरला शोभा येत नव्हती। असे हरिपूर आणि रामपूरचं अतूट नातं झालं होतं। याच हरिपूर गावचा मारुती पैलवान आज रामपूरच्या कुस्त्या बघून घरी आला। म्हशीचं दूध काढलं, त्यांना चारा पाणी केलं, जेवण केलं आणि अंथरुणावर आडवा झाला। तसं त्याच्या डोळ्यासमोर तो भीमा पैलवान दिसत होता। त्याच्याविषयीच मारुती पैलवानाच्या डोक्यात विचार घोळत होतं। खोलीत अंधार होता, डोळं मिटलं होतं। मनात मात्र विचारावर विचार येत होतं। भूतकाळ आठवत होता। आपल्या बापानं 5-6 एकर जमीन मोठ्या कष्टानं जपली। आपण लहान असताना बापाला एका रोगानं गाठलं, त्यातच तो गेला। आईनं मला आणि लहानगी अंजीला मोठ्या कष्टानं आणि लाडानं वाढवलं। तेव्हा आई म्हणायची, मारती धडानं धड दाकट, त्याच्या जिंदगानीचं नेटकं नाटक, असं म्हणून ती मला पचेल तेवढं दूध द्यायची, तालमीत पाठवायची। शेतातल्या कष्टानं, तालमीतल्या मेहनतीनं, दूध लोणी खाण्यानं मी जेव्हा कुस्त्यानं जायचो ना, तेव्हा आईचं डोळं माझ्याकडे लागलेलं असायचं। मी घरी यायचोवर तालमीतली पोरं माझ्या घरी जाऊन आधी सांगायची, आज मारतीनं कुस्ती मारली। मग काय, आई आरती पेटून मला ओवाळायला माझी वाटच पाहायची। हसत मुख चेहऱ्यानं ओवाळताना क्षणात आपल्या पतीच्या आठवणीनं डोळं भरायची। ओवाळून हातातली आरती अंजीच्या हातात देत माझ्या गालावरनं दोन्ही हात फिरवून दोन्ही हाताची बोटं आपल्या कानशिलावर कडाआडा मोडायची। घरात जाताच माझी मेट मोहऱ्याने दुष्ट काढायची। बहीण अंजीला तर ती जीवापाड जपायची। ती तिचा जीव होती। माझ्या आणि अंजीच्या वयात मोठं अंतर होतं। मी मोठा असल्यानं माझं कमी वयातच लग्न झालं। मला मुलगा झाला, मुलगा वासू। आता तो शाळेत जातोय, 7व्या इयत्तेत शिकतोय। बहीण अंजीनं 5वीत शाळा सोडली। आई बरोबर शेतकामात मदतीला धावली। ती आता लग्नाला आली। तिच्यासाठी मी मुलगा शोधतोय। अंजी दिसाय सुंदर आहे, धड दाकट आहे। शेतीच्या कामाचा कसबी चांगला आहे तिला। ती त्याच्या घरी जाईल ना, त्याचं सोनं होईल। पण पोरीच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधण्याची रीत आमच्या समाजात नाही। पोराच्या घरच्यांनी पोरीच्या घरच्यांना विचारायला पाहिजे। माझ्या अंजीला आज कुस्ती जितलेला भीमा भारी जोडीदार शोभेल, जणू लक्ष्मी नारायणाचा जोडा होईल, असं विचार घोळत मारुतीला डोळा लागला। दुसऱ्या दिवसापासून अंजीच्या लग्नाचा विचार मारतीच्या डोक्यात लईच घोळत होता। मारती शेतातून घरी आला की बहीण अंजी पाण्याचा तांब्या घेऊन यायची। पाण्याचा तांब्या घेताना मनात म्हणायचा, होय
अंजीसाठी भीमाच योग्य आहे. आणि भीमा त्याच्या डोळ्यापुढे यायचा. असं होता होता गुढीपाडवा झाला. सकाळची वेळ, चैत्राचा महिमा. सारीकडे चैतन्य पसरलं होतं. निसर्ग स्वच्छ काचेसारखा दिसत होता. आम्रवृक्ष मोहरानं आणि कोवळ्या पालवीनं बहरला होता. कोकिळाही साथ देत होती. सारी सृष्टी आनंदानं ओसंडत होती. कोरडा शिवार वाळवाच्या पावसाला आसुसलेला होता. अशा या सकाळी सकाळी श्यामावस्थात मारुती पैलवानाच्या घरी आला. मारुती पैलवान नुकताच म्हशीच्या धारा काढून गोठ्यातून येत होता. अंजी तुळशीला पाणी घालून उदबत्ती दाखवत होती. सकाळच्या अंगणातील सडा रांगोळी आणि उदबत्तीच्या सुवासानं घराबाहेरचं वातावरण प्रसन्न वाटत होतं. अंजी घरात आली. आबाला पाण्याचा तांब्या आणि रिकामा पेला दिला. तसे श्यामा आबा म्हणाला, याला मारती, ज्याच्या घरी अंजी जाईल ना त्याच्या घरी लक्ष्मी नांदल बघ. आबाचं बोलणं ऐकताच अंजी जरा लाजली. लाजणं हे स्त्री जातीला शोभून दिसतं. ते एक शालीनतेचं लक्षणच असतं. ती त्यावेळी लाजते ना, त्यावेळी तिचा रोम रोम पुलकित होतो. लाजतच ती घरात गेली. तसं मारुतीकडे बघत आबा म्हणाला, अंजे लाजतीस कशाला, तुझ्यासाठी एक स्थळ आणले बघ. धुतलेला हात टॉवेला पुसत मारुती म्हणाला, आबा, अंजीसाठी तुम्ही वडीलधाऱ्यांनी स्थळ आणायचे. हे बघा, तुम्हाला तर आमची परिस्थिती आणि अंजीचा स्वभाव, वागणं सगळं माहीत आहेच की. असं बोलत बोलत मारुती म्हणाला, ए अंजे, जा आबांसाठी चहा आण. घरातून अंजीची आई आबाचं आणि मारुतीचं बोलणं ऐकत होत्या. आबा सांगायला लागले, हे बघ मारुती, कालच्याला रामपूरला गेलतो. भुजंग पैलवान वाटत भेटला. आग्रह करून त्यानं घरला बोलावून नेलं. चहा पाणी केलं आणि म्हणला, आबा, यंदा भीमाचं लगीन करावं म्हणतोय. मग मी म्हटलं, अरे कर की लगीन. अरे पुरं झाले आता त्याच्या कुस्त्या. खूप नाव कमावलंय. अरे ज्या त्या वयात पोराचं उरकलं आणि त्या त्या वेळेला प्रपंच केला तर पुढं बारा असतो बघ. तसा भुजंग म्हणाला, तोच विचार करून यंदा त्याचं लगीन उरकून टाकावं म्हणतोय. मग मी म्हटलं, अरे त्याला कुठं पोरगी बिरगी बघितला का नाही. मग भुजंग म्हणाला, आबा, त्याच्यासाठीच तुमच्या मोर विषय काढलाय. तुमच्या गावी मारुती पैलवानाची भन द्यायची आहे म्हणे. आबा, तुम्ही तेवढं विचारून बघा. आबाने हे सारं सांगताच मारुती म्हणाला, आबा, धुळवडीला राजगावच्या मल्लू पैलवानाला चितपट केलं, त्योच का भीमा पैलवान. अंजीनं दिलेला चहाचा शेवटचा घोट पीत आबा म्हणाले, होय, त्योच तो भीमा पैलवान. फार लय साधा आणि समाधानी आहे. अंजीला शोभणारं पोरग आहे बघ. मारुती, एकदा अंजीला विचार आणि काय तो मला निरोप दे. उद्याला तुमचा काय तो निरोप मी देतो त्यांना. घरातून अंजीची आई आणि मारुतीची बायको हे सारं ऐकत होती. अंजीच्या आईनं अंजीकडे पाहिलं तर अंजीचा चेहरा खुल्ला होता. तर हळूच अंजीची आई अंजीला म्हणाली, ए अंजे, जा आबांच्या पाया पड आणि ती कबशी घेऊन ये जा. तशी अंजी स्वयंपाकघरातून बाहेर आली. आबांच्या पाया पडली. कबशी घेऊन घरात गेली. तसा आबा घोंगड्यावरून उठत म्हणाले, मारुती, उद्याला काय तो निरोप दे. असं सांगून आबा निघून गेले. मारुतीनं न्याहारी केली. आवत झोपलं आणि शेतावर गेला. सारा दिवस अंजी आलेल्या स्थळाचा विचार करत होती. अंजीच्या गावात गेल्यास आली यात्रा होती. तवा देवळात जेव्हा अंजी देवीच्या दर्शनाला गेली तेव्हा दर्शनाच्या रांगेत भीमा पैलवानाला तिनं पाहिलं होतं. भीमा पैलवान अंजीकडे पाहताना त्याच्या दोस्तानं भीमाला पाहिलं आणि म्हणाला, हे भीमा, यंदा देवी पावणार बघ तुला. यंदाची कुस्ती तूच जिंकणार बघ. होय. त्यावेळी भीमाची आणि अंजीची नजरेला नजर भिडलेली. अंजी आपल्या मैत्रिणीशी बोलताना ती हसताना तिच्या गोऱ्या गोबऱ्या गालावरच्या खळीनं भीमा पैलवानाला चांगलीच भुरळ घातली होती. अंजी होतीच तशी. ती एका पैलवानाची पोरगी होती. मोठ्या हाडामासाशी, गाजरावाणी लालबुंद. देवीच्या दर्शनाला येताना अंगात घातलेल्या तंग ब्लाउजातून तिची ती दिसणारी रुंद गोरी पाठ आणि भरीव दंड, ते धारदार नाक, तारुण्याची उभारी दाखवणारी भरदार छाती. लाजाळू स्वभावात ही
लपलेली तिच्या आतील धडाडी भीमा पैलवानाला वेळ लावून गेली, चितपट करून गेली. तर साऱ्या पोरात पैलवानात उंचा पुरा, उजवा गोरापान आणि मितभाषी या भीमानं तर अंजीला पहिल्या नजरेतच जिंकलं होतं. रुंद छातीचा, पेदार शरीराचा, शांत वृत्तीचा तगडा पैलवान भीमा पैलवान. आठवता आठवता दिवस कसा मावळला हे अंजीला कळालंच नाही. राच्याला जेवण झाली आणि आई बायको समोर भाऊ मारतीनं अंजीला विचारलं, अंजे, सकाळी आबाने रामपूरचं मागणं आणले, त्यांना यायला सांगायचं का? अंजे काय बोलणार? आईनं अंजीला दुपारीच विचारलं होतं. अंजीनं होकार दिला होता. मारतीनं विचारताच अंजी भुईकडे बघत पायाच्या नखानं जमीन उकरायला लागली. तसं आईच म्हणाली, पोरा मारती, निरोप दे. येऊ दे पाहून अंजीला बघायला. अंजी जरा लाजली आणि घरात गेली. दुसऱ्या दिवशी भीमाचं भाऊ अंजीला बघायला आलं. सोबत श्यामा आबाही होतं. अंजीला भीमानं बघितलं. अंजीनंही चोर नजरेनं भीमाला पाहिलं. साऱ्यासमोर दोघांची क्षणिक नजर भेट झाली. भीमा अंजीला बघून गेला. अंजीला भीमा पसंत होता. भीमाला अंजी पसंत असल्याचं कळवलं. पण त्या रात्री मारुतीला झोप येईना. अंजीला भीमा पैलवान पसंत आहे, भीमाला अंजी पसंत आहे. भीमा तना नानी गुणानं चांगलंय. लात मारेल तिथं पाणी काढील एवढी धमक आहे त्याच्यात. दोघं नवरा बायको मिळून इकडचा डोंगर तिकडं करतील. पण भीमाची शेती पोटा पुरते. त्याच्या भावाभावात 3 हिस्से केलं तर 3 महिन्याला धान्य पुरणार नाही. एवढी जमीन वाटणीला येईल. मग भीमा अंजी जगणार कसे? दुसऱ्याच्या शेतात गुरावाणी नुसतं राबणार ते पोटासाठी. बरं, आता लय विचार करून तिच्या मनात भरल्या पोटावरून आता तिचं मन नाही निघायचं. दोन्ही धड दाकट आहेत, राबते आहेत. राबणाऱ्या माणसाला काय बी कमी पडत नाही. शेणातलं किडं शेणात राहत नाहीत. दिसाचं ऊन तसंच कडक राहत नाही. त्याचं नशीब ती बदलतील. आता लई विचार नको. उद्याला होकार कळवायचा असा मनाशी निश्चय करून मारुती झोपी गेला. दुसऱ्या दिवशी मारुतीनं होकार कळवला. देण्या घेण्याचं ठरवलं. लग्नाची तारीख ठरली. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अंजीच्या दारात भीमा. अंजीच्या डोईवर अक्षता पडल्या. पंचक्रोशीतील आजी माजी पैलवानांची मांदी आली. गर्दी झाली. आज अंजीच्या लग्नाच्या निमित्तानं हरिपूरला एकाच वर्षात दुसऱ्यांदा यात्रेचं स्वरूप आलं. मारुतीची शेती भरपूर होती, पैसा होता. एकुलत्या एका बहिणीसाठी 4 पैसे खर्च करून मोठ्या धूमधडाक्यात बहिणीचं लगीन पार पडताना मारुतीनं हरिपुरात जेवढं पाहुणं होतं, गावकरी होतं आणि पैलवान आलं, तेवढ्या ना मोठ्या खुशीनं कोल्हापुरी फेटं बांधलं. आज अंजीच्या लग्नाचा मंडप कोल्हापुरी फेट्यानं भगवामय झाला होता. उठणाऱ्या पंक्तीवर पंक्ती बघून मारुती पैलवान खुश होत होता. अंजीला मनासारखा पती मिळाल्यामुळं सुकावलेल्या अंजीला बघून खूप दिवसांनी अंजीच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होतं. आपल्या ननंदेला चांगला जोडीदार लाभला या विचारानं मारुतीची बायको ही सुकावली होती. तर लाखात एक अशी आपणाला गुणानं रूपानं बायको मिळाल्यानं भीमा जणू कुस्ती जिंकल्याच्या आनंदानं ओसंडून जात होता. सुखात खुशी संस्कारात वाढलेली, बालपणीच बापाला पोरखी झालेली, पण भावाच्या छायेत मायेत वाढलेली, वहिनीनं बहिणीसारखी वाढवलेली, साऱ्या गावानं गुणी पोर म्हणून नावाजलेली अंशी माहेरचा उमरा ओलांडताना खूप खूप रडली. हरिपूरच्या आया बहिणींच्या डोळ्यात अश्रूंच्या पूर आणत रामपूर सासरला गेली.